9 डिसेंबर 2024ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि बीड जिल्हा वादाच्या केंद्रस्थानी आला. संतोष देशमुखांच्या हत्येसोबत बीडमधील वाढती गुन्हेगारी आणि अवैध व्यवसाय सुद्धा राज्यातील लोकांच्या चर्चेचा विषय झाला. या सगळ्यासोबत चर्चेचा विषय झाला तो वाल्मिक कराड. कराड संतोष देशमुखांच्या हत्येमागील मास्टर माइंड समजला जातो. धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्यानं प्रतिपालकमंत्री म्हणून कराडची ओळख बीड जिल्ह्यात असल्याचं सांगितलं जात आहे. पण कराड सोबतच्या जवळीकतेमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या. आकाचा आका म्हणत सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाठराखण केल्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसल्याचं बोललं जात आहे. पण तरीही या प्रकरणानं मुंडेंच्या परळीतील राजकारणाला धक्का बसल्याच्या चर्चा होत आहे. त्यामुळेच आता धनंजय मुंडे परळीमध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जात आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे झालेल्या राजकीय आरोपानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी धनंजय मुंडे परळीमध्ये सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून धनंजय मुंडे परळीतल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण खरंच धनंजय मुंडे झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी परळीमध्ये सक्रिय झाले आहेत का? असं असल्यास त्यामागची कारणं काय असू शकतात? त्यातून धनंजय मुंडेंना कोणता फायदा होऊ शकतो? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मस्साजोगचं प्रकरण घडल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा परळीमध्ये गेले ते 15 जानेवारीला, म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर तब्बल महिनाभरानं. या महिनाभरामध्ये बीडच्या राजकारणात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. राज्यभरामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी सर्वपक्षीय मोर्चे निघाले, ज्यामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे वाल्मिक कराडनं सरेंडर केलं. त्यानंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्याला पोलिसांनी अटक केली. हे सगळं प्रकरण घडत असताना धनंजय मुंडे वेळोवेळी भरलेल्या कॅबिनेट मीटिंग्सना हजर राहिले, पण मुंडे परळीमध्ये आले नाहीत असं बोललं गेलं. 14 जानेवारीला वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झाले. परळीमध्ये दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी जनता दरबार भरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. धनंजय मुंडेंनी अचानकपणे परळीमध्ये येऊन जनता दरबार भरवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्याचं बोललं जातंय. यातून अनेक जण डॅमेज कंट्रोल करण्यासाठी धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झाल्याचं सांगत आहेत. पण खरंच मुंडे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी परळीमध्ये दाखल झाले आहेत का? तर यामागचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे परळीमध्ये थांबून बीडचं निगेटिव्ह झालेलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सरपंचांना न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये 28 डिसेंबरला स्थानिक नागरिकांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला होता. यामध्ये भाजप, अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे नेते सहभागी झाले होते. दरम्यान बीडमधील काही गावांमध्ये हत्येचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चे सुद्धा निघाले. या सगळ्या संघर्षात बीडमध्ये कुठेतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने जातीय वळण घेतल्याचं बघायला मिळालं. त्या 13 जानेवारीला संतोष देशमुखांच्या भावाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि आत्मदहनाचा इशारा दिला. या आंदोलनाला उत्तर म्हणून 14 जानेवारी रोजी कराडची आई आणि कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केलं. कराडवर 14 जानेवारीला मोक्का लागल्यानंतर परळी शहर सुद्धा बंद ठेवण्यात आलं होतं. या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी बीडच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यातल्या त्यात परळीमध्ये काहीतरी घडतंय का अशी स्थिती सुद्धा निर्माण झाली होती. अशा वेळी धनंजय मुंडे परळीमधून दूर राहिले असते तर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले असते. त्यामुळे परळीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी धनंजय मुंडे परळीमध्ये गेल्याचं सांगण्यात येतंय. परळीमध्ये गेल्यावर धनंजय मुंडेंनी जनता दरबार भरवला. यातून त्यांनी परळीचे खरे प्रतिनिधी आपणच असल्याचा मेसेज दिल्याचं बोललं जातंय. धनंजय मुंडेंनी डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली आहे हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मंत्रिपद वाचवण्यासाठी सुरू असलेली मुंडेंची कसरत. वाल्मिक कराडचं नाव संतोष देशमुख हत्येत आल्यानंतर सर्वांनी आकाचा बडा आका म्हणत धनंजय मुंडेंवर टीका करण्यास सुरुवात केली. यात भाजपचे आष्टीचे आमदार धसांनी तर खंडणी प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या घरात डील झाल्याचे आरोप लावले. यातून आता धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे वाल्मिक कराडवर मोक्का लागला, त्यामुळे आता धनंजय मुंडे सुद्धा अडकणार याच्याही चर्चा सुरू झाल्या. यात धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयावर मोक्का लागल्यामुळे त्यांनी आता तरी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. एकंदरीतच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे प्रतिमा खराब झाली ती मंत्री धनंजय मुंडेंची. त्यामुळे या प्रतिमेला कुठेतरी सुधारण्यासाठी आणि लोकांमध्ये जाऊन आपण सक्रिय आहोत हा मेसेज देण्यासाठी धनंजय मुंडेंनी
परळीमध्ये जाऊन डॅमेज कंट्रोल केल्याचं बोललं जातंय. धनंजय मुंडे परळीमध्ये येण्याचं तिसरं कारण म्हणजे परळी हातून जाण्याची भीती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये सुरू असलेले अवैध धंदे, गुन्हेगारी ही संपूर्ण राज्यासमोर आली. राखेचा व्यवसाय, त्यातून तयार झालेली गुंडगिरी आणि त्यातून निर्माण करण्यात आलेली दहशत ही संपूर्ण राज्यानं पाहिली असल्याचं बोललं जातंय. आता या सगळ्यामध्ये लोकांमधून विचारला गेलेला प्रश्न म्हणजे परळीत एवढं सगळं सुरू असताना परळीचे आमदार नक्की काय करत आहेत? परळीचे आमदार आहेत तरी कुठे? देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंची लोकांच्या मनामधील प्रतिमा खराब झाल्याचं बोललं जातंय. यातून धनंजय मुंडेचं आपल्या मतदारसंघावर लक्ष नाही असं परळीतल्या लोकांमध्ये मेसेज गेल्याचं बोललं गेलं. यातून धनंजय मुंडेंच्या हातामधून परळी निसटून जाण्याची भीती व्यक्त केली गेली. कारण परळीतल्या लोकांचा राग धनंजय मुंडेंना परवडणारा नाही असं सांगण्यात येतंय. याचं उदाहरण म्हणजे 2019च्या विधानसभेला आणि 2024च्या लोकसभेला परळीकरांनी पंकजा मुंडेंचा केलेला पराभव. त्यामुळे बीडमध्ये मुंडेंची एकतर्फी सत्ता असली तरी ती सत्ता लोकसभेला लोकांनी हाणून पाडली असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ हातातून जाऊ न देण्यासाठीच धनंजय मुंडेंनी पुन्हा एकदा परळीमध्ये येत जनता दरबारामध्ये हजेरी लावायला सुरुवात केली आहे अशी परळीतल्या लोकांमध्ये चर्चा आहे. धनंजय मुंडे परळीमध्ये येण्याचं चौथं कारण म्हणजे पक्षाचा विश्वास पुन्हा जिंकायचा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी होते आणि त्यातलाच एक आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बीडचा तालुकाध्यक्ष होता. त्यामुळेच पक्षातील पदाधिकाऱ्यांची निवड तपासून केली जात नसल्याचा आरोप लोकांनी केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या आदेशानंतर सुनील तटकरेंनी बीड जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली. बरखास्त झालेल्या कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडेंच्या जवळचे लोक होते असं म्हटलं जातंय. बीडची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर अजितदादांनी धनंजय मुंडेंना चेकमेट केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पुन्हा एकदा तयार केल्या जाणाऱ्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आपल्या जवळची माणसं ठेवण्यासाठीच धनंजय मुंडे परळीमध्ये थांबले असल्याचं सांगण्यात येतंय. एकंदरीतच संतोष देशमुख प्रकरणानंतर गेल्या महिनाभरात झालेल्या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या राजकारणाला एक प्रकारे हादरा बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच जनता दरबाराच्या माध्यमातून मुंडे परळीमध्ये सक्रिय झाल्याचं सांगण्यात येतंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? धनंजय मुंडेंना परळीमध्ये राहून खरंच फायदा होणार का? धनंजय मुंडे खरंच डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतायत का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.